नमस्कार मित्रांनो, मी सुभाष जाधव. पाचव्या वेदाचे शिलेदार या आपल्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्व नाट्यरसिकांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पाचवा वेद म्हणजे नाट्यवेद आणि या नाट्यवेदाला पुढे नेण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलं, बऱ्याच शिलेदारांनी केलं आणि त्यांची नव्यानं ओळख करून देणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. 80 आणि 90चं दशक म्हणजे हौशी रंगभूमीचा सुवर्णकाळ. होय मित्रांनो, त्यावेळेला हौशी रंगभूमीवर अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या एकांकिका, स्टेटला नाटकं सादर करण्यात आली. प्रायोगिक रंगभूमीवर वेगळ्या प्रकारची नाटकं आली. त्याने ही रंगभूमी समृद्ध झाली. अनेक लेखक पुढे आले. लेखक प्रल मयेकर, विजय मोहनकर, शफात खान, योगेश सोमण, राजा गावडे, प्रदीप राणे, चेतन दातार, अशोक कांबळी, सुरेश गोसावी यासारखे अनेक लेखक उदयाला आले. आणि त्यातील एक लेखक आपल्या वेगळ्या शैलीनं नाटक लिहित होता आणि अजूनही लिहितोय. तो आहे राजीव जोशी. मित्रांनो, राजीव जोशींनी जवळजवळ 60 ते 70 एकांकिका लिहिल्या. नुसत्या मराठीतच नाही तर हिंदी, गुजराती, इंग्लिश मधून एकांकिका लिहिलेत. कित्येक मराठी नाटकं लिहिली आहेत. मराठी मालिकांचे जवळजवळ 950 एपिसोड्स याने लिहिलेत. याने महिला आणि मुलांसाठी 75 नाट्यछटा लिहिल्या आहेत. हा माणूस ऍड्सचं पण काम करतो, ऍडव्हर्टायझिंगचं. जवळजवळ 3 ते 4 डॉक्युमेंटरीज याने लिहिल्यात, त्या दिग्दर्शित केलेत. बँकिंग विषयक सल्ला याचं स्तंभलेखन याचं चालू असतं. अनेक विषयांवरचं याचं स्तंभलेखन असतंच. हा माणूस पत्रकार आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. तर असा हा प्रचंड लिहिता हात असलेला माणूस म्हणजे लेखक, नाटककार राजीव जोशी. राजीव, तुझं आमच्या या शो मध्ये हार्दिक स्वागत. तुझं लंडनची आजीबाई हे उषा नाटकर्णींनी त्याच्यात अभिनय केलेला. ते नाटक देश विदेशात गाजलं. त्याचे लंडनला, इस्रायलमध्ये वगैरे त्याचे शोज झाले. मग त्या नाटकाबद्दल थोडंसं सांग ना. लंडनची आजीबाई महत्वाचं नाटक माझ्या दृष्टीने का माहितीये की मला कल्पना नव्हती की मी या विषयावर नाटक लिहीन. पण सरोजिनी वैद्यबाईंचं कहाणी लंडनच्या आजीबाईंची हे पुस्तक मला 10-12 वर्षापूर्वी वाचून आवडलं होतं. संतोष वेरुळकर हा इंटर कॉलेजिएटमध्ये एक गाजलेला दिग्दर्शक आहे. त्याला मी ते नाटक वाचायला दिलं तर त्याला ते आवडलं. पण तो म्हणाला हे नाटक करायचं असेल तर पहिला प्रयोग त्याचा लंडनला झाला पाहिजे, कारण त्या आजीबाईंची सगळी कहाणी, कर्मभूमी ही लंडन आहे. हे तर आमच्या कोणाच्याच डोक्यात नव्हतं. मग आम्ही कास्टिंगचा विचार सुरू केला तर पटकन एक नाव सुचलं, ते म्हणजे उषा नाटकर्णी. आणि माझे मित्र आहेत रवींद्र ढवळे आणि सुभाष सराफ, माझे कॉलेजमधले मित्र. त्यांनी ठरवलं की आपण फायनान्स करूया आणि हे नाटक लंडनला झालं पाहिजे. माझी मिसेस आहे रसिका जोशी, ती पण म्हणाली, ती पण माझ्या पाठीशी उभी राहिली. ती म्हणाली नाही, आपण हे नाटक लंडनला नेलं पाहिजे. आणि त्याचा शुभारंभ आम्ही लंडनला केला. आणि त्याचा अनुभव इतका चांगला आहे की आजीबाईंच्या फॅमिलीतले 35 जण आले होते आणि त्यांनी तो प्रयोग बघून ते थक्क झाले. आजीबाईंच्या मुली 65-70 वर्षाच्या आहेत. त्यांनी उषाताईंना मिठी मारली आणि त्यांना सांगितलं की माझी आई आम्हाला पुन्हा भेटल्याचा आनंद झालेला. म्हणजे तो एक क्षण आहे ना, तो न विसरता येण्यासारखा आहे. आणि लंडन, बर्मिंगहॅम आणि लेस्टरला त्याचे प्रयोग झाले. त्या उषाताईंचे बरेच फॅन हिंदी सिनेमामुळे आणि सिरियलमुळे इस्रायलमध्ये. तर उषाताईंच्यामुळे इस्रायलला 3 प्रयोग करण्याची संधी मिळाली. तिकडेही स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आणि संतोषनी पण चांगलं केलं होतं. आमचे नेपथ्य करणारा अमर अजिंक्य, त्यांनी वेगळ्या पद्धतीचं नेपथ्य केलं होतं. बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 35 वर्षांनी लंडनमध्ये शुभारंभ झालेलं नाटक म्हणून लंडनची आजीबाई या नाटकाची नोंद इतिहासात घेतली जाईल. ते पण एक वेगळं समाधान झालं. आणि परदेशामध्ये नाटक केल्यानंतर तिथे राहिलेले आपले जे लोक आहेत त्यांचा काय प्रतिसाद मिळतो ते याची डोळं याची देही अनुभवलं. आणि ते समाधान आजीबाईंच्यामुळे मला मिळालं. तो एक वेगळाच अनुभव मिळाला. आज तुझ्या निमित्ताने मी ते शेअर केलेलं आहे आणि मला वाटते आपल्या प्रेक्षकांना पण कळेल की एक स्फूर्ती देणारं नाटक माझ्या हातनं कसं निर्माण झालं. केस स्टडी म्हणून आहे ना, तेही नाटक तू व्हिएतनाम मध्ये वगैरे केलंस. त्याच्याबद्दल मला थोडक्यात सांग. ती दाम्पत्य आहे अमेरिकेत राहणारं. ते एका अमेरिका आणि व्हिएतनाम मधल्या
एका होरपळलेल्या मुलीला ते दत्तक घेतात आणि तिची कहाणी त्या मी नाटकामध्ये मांडली होती. तर ते नाटक लिहिल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण व्हिएतनामला जातोच आहोत, कंबोडिया व्हिएतनामला. तर त्या नाटकाचं प्रकाशन आपण व्हिएतनाममध्ये करावं. म्हणजे जिकडे ते घडलेलं आहे, सगळं युद्ध घडलेलं आहे, त्या मुलीची कहाणी आहे, त्या ठिकाणी आपण जर त्याचं प्रकाशन करूया. मग मी माझे जे प्रकाशक आहेत अनिरुद्ध भाटे, परेश एजन्सी, त्यांना सांगितलं की मी असं असं जाणार आहे. त्यांनी फार घाईमध्ये आणि ते चांगल्या पद्धतीने ते पुस्तक तयार करून घेतलं. कव्हर पण फार समर्पकपणे त्यांनी करून घेतलं आणि आम्ही तिकडे गेलो होतो. त्या ठिकाणी जिकडे युद्धाची स्मारकं होती, आम्हाला मुख्य स्मारकाच्या इकडे जाता नाही आलं, पण तिकडे एका शहरामध्ये आम्ही गेलो आणि त्या स्मारकाच्या ठिकाणी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. राजीव, तुझ्या लेखनाचा जॉनर कोणता? म्हणजे एकांकिका, नाटक, याचं म्हणजे ते कसं, कोणत्या पठडीतलं, कोणत्या शैलीचं, किंवा असं म्हणतो ना आपण थ्रिलर जॉनर किंवा अमुक वगैरे असे सगळे, तर ते कोणत्या पठडीतलं असतं? किंवा चाकोरीच्या बाहेरचं कुठलं लिखाण तू केलंयस का? सुभाष, माझ्या लेखनाबद्दल एक तुला सांगायलाच पाहिजे की सुरुवातीला जर मला विचारशील ना तर मला एकांकिका किंवा नाटक याच्याबद्दल जराही अट्रॅक्शन नव्हतं. पण मी ढाणूकर कॉलेजला असताना पुष्पा भावे मॅडम त्या आम्हाला मराठी शिकवायला होत्या. नंतर त्या रुईयाला गेल्या. त्या वेळेला आम्हाला त्यांनी साष्टांग नमस्कार हे अत्र्यांचं नाटक शिकवलं. तर मोरूचं पोल्युशन ही पहिली एकांकिका लिहिली. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तो एक टर्निंग पॉईंट होता की पुष्पा भावे मॅडम आहेत, त्यांनी मला नाटक काय असते समजावून सांगितल्यासारखं झालं आणि मला कुठेतरी प्रेरणा मिळाली. दुसरं, त्या काळामध्ये मला दुसरं प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व असं होतं की सतीश शाळेकर. त्यांच्या महानिर्वाण, महापूर या नाटकांचा प्रभाव इतका पडला आणि त्या कॉलेजच्या वयामध्ये आपण ही सगळी प्रायोगिक नाटकं बघत होतो. आळेकरांची ओळख झाली, त्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे माझं मोरूचं पोल्युशन नाटकाचं पुस्तक आलं. म्हणजे ही माणसं, मोठी माणसं आपल्याला त्या वयामध्ये भेटत गेली. दुसरं सांगायचं म्हणजे जयवंत दळवी आणि भाऊ पाध्ये, तर त्या दोघांचा सहवास मला मिळाला. भाऊ पाध्येंच्या हाताखाली मी दिवाळी अंकाचं किंवा त्यांनी झूम नावाचा अंक काढला होता त्याचं काम केलं. तर दळवींच्या बरोबर तर इतक्या गोष्टी व्हायच्या की म्हणजे त्या वयाचं अंतर ते मिटवून टाकायचे. ते आपल्याला सांगायचे की त्यांना अमुक नाटक कसं सुचलं आणि कादंबरी आणि नाटकाबद्दलचे त्यांचे अनुभव ते आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे, शिष्याप्रमाणे सांगत होते. तसं विजय तेंडुलकर पण आहेत, काही आपल्या बरोबरीचे जे नाटककार आहेत त्यांचाही उल्लेख करता येईल की त्या मंडळींमुळे त्यांची नाटकं आहेत. प्रकाश बुद्धिसागर आहे, शफाअत खान आहे, प्रदीप राणे आहेत. या लोकांनी केलेल्या वेगवेगळ्या एकांकिकांमुळे आपल्याला वाटलं की नाही, आपणही काहीतरी वेगळं करत राहिलं पाहिजे आणि त्यातनं माझा हा लेखन प्रवास काढला. एक एकांकिका आम्ही नाट्यदर्पण स्पर्धेला केली होती. नावात काय म्हणून असा विषय दिला होता. तर केदार शिंदे माझ्याकडे आला, मला म्हणाला काहीतरी वेगळं जरा लिहून द्या. तो दादा म्हणायचा, तुला माहिती आहे ते. तर तो मी एकांकिका लिहिली, वसंतोत्सव. म्हणजे वसंत नाव असलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे गोंधळ. म्हणजे एक साहित्यिक आहे वसंत आहे, तर दुसरा आहे तो साहित्यिक नाही. तर ते साहित्यिक नसलेल्याला सांगितलं आमंत्रण येते साहित्य संमेलनात कविता वाचा, असा तो प्रकार मी लिहिला होता आणि ते एक पात्री लिहिली होती. ते केदारला फार चॅलेंज वाटलं होतं आणि केदार ते चांगलं परफॉर्म करत होतं. मलचंद्रने माझ्या 2 एकांकिका, त्यातली एक म्हणजे सती सेरेमनी. ती ब्लॅक कॉमेडी होती की आजच्या काळातली एक मॉडर्न स्त्री सती जायला नेते आणि त्याच्यावरनं होणारा गोंधळ. तर ती एकांकिका पण गाजली होती इंटर कॉलेजला. भालचंद्रने अजून एक माझी एकांकिका थैतत तिरकीट ढा असं नाव दिलं होतं. वेगळं नाव होतं. डान्स करणारे कपल आहे, म्हणजे एक भरतनाट्य करणारा नवरा असेल आणि कथक करणारी बायको आहे, असं त्या दोघांच्या जीवनातलं खरे प्रसंग आणि स्टेजवर करणारे प्रसंग, असं ती एकांकिका आम्ही इंटर कॉलेजला केली. त्याला लक्षवेधी एकांकिका किंवा प्रायोगिक एकांकिका म्हणून बक्षीस मिळालं होतं. आणि ते जे कलाकार घेतले होते ते अक्षरशः शोधले होते, ते अभिनेते नव्हते, ते फक्त डान्स करणारे होते. म्हणजे गोपीकृष्ण किंवा यांचे शिष्य होते. तिसरी एकांकिका मला महत्वाची वाटते, नाट्यदर्पणला मीच केली होती. त्यामध्ये स्मारक नावाची एकांकिका केली होती. तर सर्वेश परब माझ्याकडे आला आणि मला म्हणाला सिनेमासाठी काहीतरी गोष्ट सांगा, द्या तुम्ही. मग मी 4-5 गोष्टी आणि एकांकिका ऐकवल्या. तर ती स्मारक नावाची माझी एकांकिका त्याला आवडली आणि त्याच्यावरती सिनेमा केला. सत्य, सावित्री आणि सत्यवान हा एक वेगळा पॉलिटिकल थ्रिलर त्याच्याकडनं झाला. सुहास दाते ही एकांकिका
एका वेगळ्या विषयावर होती, म्हणजे ती तू वेगळ्या विषयावर लिहिलीस. त्यात सुप्रसिद्ध लेखिका मेघना पेठेंनी काम केलेलं, आणि माझ्या मते ती तुझ्या भावाने म्हणजे अजितेन जोशीने आणि सुहास विरकरने ती डिरेक्ट केलेली. तर ती तो वेगळा प्रकार तू म्हणजे तुझ्या चाकोरी सोडून लिहिलायस का? सुहास दाते ही एकांकिका आहे ना, त्याच्याबद्दल जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर फार ती मनोरंजक आहे. कारण काय झालं, मला 25-30 वर्षापूर्वी मी एक छोटीशी बातमी वाचली होती. चेन्नईमध्ये सेक्स चेंज ऑपरेशन होऊन एका पुरुषाचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं होतं. मी म्हटलं आपण या विषयावर काहीतरी लिहिलं पाहिजे, म्हणून मी त्यावेळेला ती एकांकिका लिहिली आणि त्याचं नाव पण सुहास दाते ठेवलं. सुहास दाते हे नाव तुला माहिती आहे, सुहास हे मुलाचं पण असू शकते, मुलीचं पण असू शकते. ती एकांकिका त्यावेळेला माझ्या लहान भावाने केली, प्रशांतनी. पण ती साधारणपणे झाली की बाबा ठीक आहे, म्हणजे तो एक विषय फारच नवीन होता म्हणून. त्याच्यानंतर अजितेन माझ्या मधल्या भावाने ती इंटरबँकला केली. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा प्रकार केला की एकांकिकेमध्ये मी 2 मनं दाखवली होती. जशी आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मनं असतात, तसं पुरुष मन आणि स्त्री मन अशी 2 मनं मी दाखवली होती. आणि त्याचा डान्स फॉर्ममध्ये त्यांनी ते एकांकिका बांधली होती. आणि मुख्य वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये मेघना पेठे ही एक अभिनेत्री आहे, दुबेजींच्या काळापासूनची त्यांची शिष्य आहे, आणि ती स्वतः चांगली स्त्रीवादी लेखिका आहे. तिने तो रोल केला. तर त्या रोलचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला सुहास दाते पुरुष आहे आणि संपूर्ण एकांकिकेमध्ये त्या पुरुषाचं सेक्स चेंज ऑपरेशन वगैरे ट्रान्झिशन होते, डॉक्टरशी भेट होते, आणि एंडला ते कळते की ती स्त्री झाली. आणि मुळामध्ये ना मेघना पेठेचं जे काय हे आविर्भाव होता किंवा तिची पर्सनॅलिटी आहे ती त्या रोलला एकदम सुटेबल होती, की ती कोणाला वाटणार नाही की ती आधी स्त्री आहे म्हणून. आणि नंतर जे ट्रान्सफॉर्मेशन तिने जे दाखवलं ना ते फारच अप्रतिम होतं. आणि ती एकांकिका त्यामुळे ती इंटरबँकला वेस्टर्न रिजनला गाजली. मला लिखाणाचं प्राईज मिळालं. एक वेगळ्या पद्धतीचा विषय, मेडिकल ॲनालिसिस अशा पद्धतीने मी हाताळला होता. आणि ती एकांकिका नंतर आता 4-5 वर्षापूर्वी आपला मित्र आहे सुहास विरकर, त्यांनी पुन्हा एकदा ट्रायआउट केली. म्हणजे ती 3दा एकांकिका केली गेली. बरं, त्या एकांकिकेचं असं वैशिष्ट्य, ती एकांकिका गुजरातीमध्ये पण झाली किरण देसाई म्हणून, नंतर हिंदीमध्ये पण त्याचं रूपांतर झालं किरण चौधरी म्हणून. तर हा एक वेगळा जॉनर सुहास दातेच्या निमित्ताने मी लिहिला. मला वाटते ती पुन्हा करायलाही आवडेल आणि बघायलाही आवडेल. राजीव, मी बरेचदा पाहिलंय स्टेट कॉम्पिटिशनला की जुन्या संहिता वारंवार सादर केल्या जातात. 30-30 नाटकं वारंवार सादर केली जातात. तर हे चित्र थोडंसं बदलायला हवं. सुभाष, तू म्हणालास की जुन्या संहिता वारंवार का केल्या जातात, तर मला वाटते एका अर्थी ते चांगलं पण आहे. जसं सुनील बर्वेने सुबक उपक्रमामध्ये जुन्या गाजलेल्या क्लासिक नाटकाचे 25-25 प्रयोग केले. त्यातून काय होते, जी आजची पिढी आहे त्यांनी ते नाटक बघितलं नसेल तर चांगली क्लासिक नाटकं ही आजच्या प्रेक्षकांना, तरुण प्रेक्षकांना बघायला मिळतात. राज्य नाट्य स्पर्धा, INT सारख्या स्पर्धेमध्ये नव्या संहिता यायला पाहिजे. कारण नवीन स्क्रिप्ट असल्याने नवीन विषय, आजचे विषय आजच्या पद्धतीने मांडले जातात. आणि पूर्वी ऑडिओचा प्रभाव होता, आता व्हिज्युअल्स नाटकं झालेली आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला सिरियल सिनेमामुळे तुम्हाला व्हिज्युअली कशी नाटकं पॉवरफुल होतील, त्याचा इम्पॅक्ट कसा होईल याच्या कडे तरुण लेखक किंवा आजचे लेखक त्याच्याकडे कसं बघतायत, आजचे प्रश्न किंवा आजच्या जे काही आजूबाजूला घडते ते शब्दातनं कसं मांडतायत, व्हिज्युअली कसं बघतायत, हे आपल्याला पाहायला जर बघायचं असेल आपल्याला, तर नवीन संहिता, नव्या पद्धतीची मांडणी असायला पाहिजे असं मला वाटतं. रंगकर्मींनी नवीन नवीन संहितेचा शोध घ्यायला हवा, नवनवीन लेखक निर्माण व्हायला हवेत. तर रंगभूमीचं जे चित्र आहे ते अतिशय सकारात्मक होईल. तुझं काय यावर मत आहे? गेल्या 5 वर्षातलं चित्र जरा बदललेलं आहे. त्याच्या आधी जर म्हणशील तर 15-20 वर्षापूर्वी राज्य नाट्य स्पर्धा असू दे किंवा प्रायोगिकवरती पण नाटकं लिहिली जायची. आणि तो एक स्टेप होती, म्हणजे पायरी होती की आपण एकांकिका लिहिल्यानंतर 2 अंकी नाटक लिहावं, 3 अंकी नाटक लिहावं आणि स्पर्धेला उतरावं. ती स्टेप्स आता गळून पडली असं वाटायला लागलंय. कारण आता लोकांना ते करण्याच्या ऐवजी एकांकिका लिहून डायरेक्ट सिनेमा लिहिता येतो किंवा सिरियल लिहिता येतो. हा जो बदल झालेला आहे किंवा हा जो ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे ना, त्यामुळे नाटक लिहिण्याची प्रक्रिया थोडीशी कमी झालेली आहे. राज्य नाट्य स्पर्धा हा एक प्लॅटफॉर्म राहिलेलाच आहे आणि INT सारख्या स्पर्धेमध्ये नवीन संहिता लिहिली जावी असा एक आग्रह असतो. त्यामुळे नवीन विषय लिहिले जातात,
नवे लिहिणारे तरुण कॉलेजमधली मुलं ही लिहित आहेत. पुण्याला सुदर्शननी किंवा यांनी आपल्या निर्माता संघाने दीर्घांकाची स्पर्धा घेतली होती काही वर्षांपूर्वी. त्यातनं लोक एकांकिका लिहिणारे दीर्घांक लिहायला लागले. म्हणजे त्यांना 2 अंकी नाटक लिहिता येत नसेल तर निदान चला दीर्घांक लिहून तुम्ही ट्रायआउट करा. तर असे काही वेगवेगळे प्रयोग झाले. आता पुन्हा सुदर्शननी ती स्पर्धा अनाऊन्स केलेली आहे. मालिका नाटक चित्रपट त्यातनं आम्ही एकांकिका लेखनाचं वर्कशॉप घेतलं होतं. तर त्या अशा काही वर्कशॉपमधनं किंवा काही आपले मंडळी आहेत आनंद मसवेकर किंवा सिनियर्स आहेत संभाजी सावंत वगैरे हे लोक वर्कशॉप घेत आहेत आणि त्यातनं लोकांना एकांकिका नाटक लिहिण्याचं मार्गदर्शन मिळते. मला वाटते त्यातनं नव्या संहिता निर्माण होतील अशी मला नक्की खात्री वाटते. रंगमंची अनुभव हा अस्सल असतो. एखादा नट रंगमंचावर काम केल्यानंतर त्याला जे आत्मिक समाधान मिळतं त्याची सर कशालाच नाहीये. तुझं नाटक तू स्वतः ज्या वेळेला रंगमंचावर पाहतोस त्यानंतर तुला तशाच फिलिंग्स येतात का? सुभाष, 1 मिनिट. जरा मी आता लिहित होतो ना ते सेव्ह करतो आणि तुझ्याशी बोलतो. कसं आहे, आपण लहानपणापासून सुरुवात जी केली ना ती पाटीपासून केली. मग आपण वहीवर लिहायला लागलो आणि आता टॅब आणि लॅपटॉपवर लिहितोय. तुझा प्रश्न जो आहे की आपण एखादं नाटक लिहितो किंवा एकांकिका लिहितो ती प्रत्यक्ष रंगमंचावर बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं. पण जे आपण काल्पनिक आपण केलेलं असते किंवा सामाजिक आपण काही गोष्टीचा अभ्यास करून गोष्ट लिहिलेली असते किंवा नाटक लिहिलेलं असते ते आपण कागदावर उतरवलेलं असते किंवा लॅपटॉपवर उतरवलेलं असते. नाटक हे जिवंत माध्यम आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे परफॉर्मिंग आर्ट असल्यामुळे कलाकार आणि सर्व यांनी ते उभं करणं, तालीम करणं आणि प्रॉपर पद्धतीने ते पोहोचवणं हे फार वेगळा आनंद देणार आहे. त्यामुळे नुसतं कागदावरचं नाटकाला काही अर्थ नाही. ते जेव्हा सादर होते त्यामुळे मला माझं नाटक किंवा एकांकिका जेव्हा रंगमंचावर दिसते त्यावेळेला मला अधिक आनंद होतो. या सगळ्या प्रवासात तुझं इन्स्पिरेशन कोण, प्रेरणास्थान कोण? असं बेसिक सांगायचं झालं तर मला कविता आधी सुचली होती तेव्हा मी शाळेच्या वयामध्ये होतो. त्यावेळेला मला कविता सुचली होती. नंतर मला एअर पोल्युशन, सोशल पोल्युशन याच्यातनं मला कॉलेजमध्ये असताना मला सामाजिक विषयावर लिहिणं हे मला वाटते मला माझ्या प्रवृत्तीचा भाग आहे. कदाचित मी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना भाऊ पाध्ये, वि. स. खांडेकर किंवा अरविंद गोखले यांच्या कथा वाचलेल्या आहेत, साहित्य वाचलेलं आहे, नारायण सुरेंच्या कविता वाचलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी तो प्रभाव माझ्यावरती पडला असणार. इन्स्पिरेशनची गंमत आहे. कोणाची इन्स्पिरेशन बायको असते, कोणाची मुलगी असते, कोणाची सून असते. तर माझ्या बाबतीत तिन्ही या गोष्टी खऱ्या आहेत. पण आता मला एक चौथा इन्स्पिरेशनचा पॉइंट आहे तो म्हणजे माझी नात गार्गी म्हणून, माझ्या मुलीची मुलगी. ती खूप क्रिएटिव्ह आहे. ती आत्ताच इतकी बडबड करते किंवा लिखाणामध्ये पण ती काय काय करायचा प्रयत्न करत असते. आणि मुळात म्हणजे ना तिच्या हातामध्ये चित्रकला आहे. त्यामुळे मी लिहायला बसलो ना तर आबा मी पण येते, मी पण लिहिते किंवा मी चित्र काढते. मग तिला विचारलं तू काम करणार का माझ्या नाटकात? हो करणार. म्हणजे हा जो एक उत्साह आहे ना आणि त्याच्यामुळे काय होते, मी काही वर्षापूर्वी लहान मुलांसाठी नाट्यछटा लिहिल्या पण आता मला तिच्यामुळे वाटायला लागलं की आपण आता बालगीतं लिहायला पाहिजे किंवा लहान मुलांसाठी अजून काहीतरी काम केलं पाहिजे. कारण ती काय काय नवीन नवीन आयडिया आपल्याला देत असते, नवीन शब्दांशी खेळत असते ती आणि आपल्याला विचारत असते. त्यामुळे मग तिच्याशी इंटरॅक्शन करता करता आता तीच मला प्रेरणा देते की काय, इन्स्पिरेशन देते की असं मला फिलिंग यायला लागते. माझ्या धाकट्या भावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये पण तिने काम केलं करोनाच्या बद्दलच्या ह्याच्यात. त्यामुळे तिला आवड आहे, गाणी म्हणते, चित्र काढते, म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहे. पण बघूया आता कशी पुढे तिची प्रोग्रेस होते. पण आता तरी माझ्या प्रोग्रेससाठी तिचं मला मदत होते असं मला जाणवते. तुझ्याशी गप्पा मारताना खूप मजा आली नाही. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तू आणि बाकीच्या नाटककारांनी जे काही मोठं डोंगरा एवढं काम करून ठेवलंय ना त्याची ओळख या नवीन रंगकर्मींना व्हावी म्हणूनच या कार्यक्रमाचं शीर्षक आम्ही ठेवलंय 5व्या वेदाचे शिलेदार. तर राजीव, तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत. तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. असाच लिहित राहा. धन्यवाद. तर हे होते सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार राजीव जोशी, आमच्या 5व्या वेदाचे एक शिलेदार. परत पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एका शिलेदाराला. नमस्कार.